शहरातील स्टेशन रोड परिसरात एक व्यक्ती दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास चहा पिण्यासाठी थांबतो. त्या ठिकाणी चहा पिल्यानंतर तो तिथून रस्त्याने घराकडे जातो आणि त्याच वेळी एक मोटरसायकल त्यांना आडवी येते आणि मोटरसायकल आडवी आल्यानंतर सदरील व्यक्ती मोटरसायकल थांबितो आणि त्याच वेळी त्याच्यावर दुसरा व्यक्ती धारदार शस्त्राने वार सुरू करतो. काही काळाच्या आत आजूबाजूचे जमलेले जे लोक आहेत ते जमा होतात आणि सदरील व्यक्तीला हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. पण हा व्यक्ती कोण याबाबत चर्चा सुरू होते. त्यावेळी जमलेल्या लोकांना कळतं की हा दुसरा तिसरा कोणी नसून नगरसेविका रफिया बी खान यांचे पती याकूब उर्फ याकूब खान पहलवान असल्याचं समोर येतं. तात्काळ जमलेले लोक ते याकूब यांना रुग्णालयात दाखल करतात. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. नेमकं प्रकरण काय होतं तेच आपण जाणून घेणार आहोत. अकोला शहरातील प्रभाग क्रमांक 17च्या काँग्रेसच्या नगरसेविका रफिया बी याकूब खान यांचे पती याकूब उर्फ याकूब खान पहलवान हे गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून आपली कारकीर्द बजावलेली आहे. त्यांचा या परिसरात चांगला दांडगा परिचय आहे आणि सर्व लोक या परिसरात त्यांचे चाहते देखील आहेत. सध्या त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. प्रभाग क्रमांक 17च्या काँग्रेसचे ते सध्या नगरसेविका म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचे पती याकूब उर्फ याकूब खान पहलवान हे परिसरातील एक प्रतिष्ठित आणि ओळखीचं नाव होतं. मंगळवार दिनांक 30 जून रोजी दुपारी नेहमीप्रमाणे ते सर्व काही सुरळीत होतं. त्याच वेळेस पहलवाने रेल्वे स्थानक परिसरात गेले होते. तिथे चहा घेऊन ते स्टेशन रोडने जुने शहरातील नवापूर येथील आपल्या घराकडे परत जाण्यासाठी निघाले होते. ते चालत असताना रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावर एक भरधाव दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली आणि ही धडक इतकी भीषण होती की याकूब पहलवान हे रस्त्यावर कोसळले. धडकेनंतर आरोपीने याकूब पहलवान यांच्यावर धारदार शस्त्राने वार करायला सुरुवात केली. या हल्ल्यात याकूब खान गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळतात रामदास पेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार शिरीष खंडारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांनी त्वरित कारवाई करत एका संशयिताला देखील ताब्यात घेतलं. अकोला शहरात याकूब यांच्या मृत्यूची माहिती कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली. या पाठीमागे कोणाचा हात आहे याविषयी चर्चा होऊ लागली. अकोला शहरात सर्वत्र आरोपींना पकडण्यासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि पोलिसांनी वेगाने चक्र फिरवत या प्रकरणातील एका संशयिताला तात्काळ ताब्यात घेतलं. सध्या अकोला पोलीस ठाण्यात त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. या पाठीमागे नेमकं कारण काय होतं ते अद्याप देखील समोर आलेलं नाही. परंतु काही अंदाज असे बांधले जातात की हे पूर्ववैमनस्य आहे, नियोजित हल्ला आहे. नेमका मुद्दा काय होता या संदर्भात आता पोलीस देखील आपली चौकशी झाल्यानंतर ती माहिती देणार आहेत. याचा तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत. आरोपी विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून घटनास्थळी पुरावे संकलित करण्याचं काम करण्यात येत आहे. भर दिवसा पोलीस ठाण्यासमोरच या घडलेल्या थरारक घटनेमुळे परिसरात अतिशय तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलिसांनी परिस्थिती सध्या नियंत्रणात आणली असून पुढील तपास देखील सध्या पोलीस करत आहेत. मित्रांनो, लक्षात घ्या, ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे अगदी त्या समोरच पोलीस स्टेशनच्या अशा प्रकारची घटना घडते. तर या शहरात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या घटनेमागे नेमकी कोणती पार्श्वभूमी आहे, हा कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आला आणि या पाठीमागे काही कौटुंबिक कारण होतं का याचा देखील सध्या पोलीस शोध घेत आहेत. भर दिवसा कायदा हातात घेणाऱ्या अशा गुन्हेगारांना कोणती कठोर शिक्षा झाली पाहिजे, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा क्लिक टू न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.